देशभरातल्या प्रमुख मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला. अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वरी राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या प्रतिमांचे नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते. राज्यात सांगली, पुणे, माळेगाव, बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे, औंढा, नागनाथ, अंबड आदी ठिकाणी हे तीर्थ पोहोचवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदा स्नानाचा उल्लेख सापडतो. इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून यंदाची जयंती वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. ठाण्याच्या मासुंदा तलाव येथे अहिल्यादेवी मूर्तीवर आज सकाळी प्रसिद्ध उद्योजक संदेश कवितके व सौ काजल कवितके यांच्या हस्ते नर्मदा तीर्थाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महावितरणाचे संचालक मुरहरी केळे, डॉक्टर अशोक माने, समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश तोंडे, शिवसेना उपविभाग प्रमुख राजेंद्र देसाई, वकील नानासाहेब मोठे, पंढरीनाथ चोरमले, उद्योजक सुरेश शिंगाडे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक आयुक्त सोपान बाईक, उपायुक्त श्री गोदापुरे, जनसंपर्क अधिकारी रोशना मंचेकर, ठाणे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बारगीर उपस्थित होत्या. घोडबंदर मार्गावरील मानपाडा भागात ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारे अवजड वाहन उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकल्याने आज सकाळी मानपाडा ते कासारवडवली मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी 10:30 नंतर ही कोंडी कायम होती. त्यामुळे घोडबंदरहून कामानिमित्ताने ठाणे मुंबई जाणाऱ्या चालकांचे हाल झाले. अनेकांनी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली होती. त्यामुळे पर्यायी मार्गावरही कोंडी झाली होती. घोडबंदर मार्गावर मागील काही वर्षात नागरिकीकरण वाढले, त्यामुळे या मार्गावर वाहनांचा भार वाढलेला आहे. तसे अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी ही मार्गिका देखील महत्त्वाची आहे. घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे आणि सेवा रस्त्यांचे मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारा कंटेनर अचानक मानपाडा येथील उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकला. घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. अपघातामुळे मानपाडा ते कासारवडवलीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी 10 वाजताच्या सुमारास अवजड वाहन क्रेनच्या साहाय्याने सदर ट्रक बाजूला करण्यात आला, परंतु येथील वाहतूक सुरळीत झाली नव्हती. परंतु कोंडीमुळे सकाळी ठाणे मुंबईच्या दिशेने कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या चालकांचे मात्र हाल झाले. शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी फांद्या तुटून तर वृक्ष उन्मळून पडलेत, तर काही ठिकाणी ठाणे महापालिकेने वृक्षांची छाटणी करण्यास सुरुवात केली, परंतु या वृक्षांचे खोड फांद्या रस्त्यावरून अद्याप उचलली नसल्याची बाब समोर आली. या कचऱ्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होऊ लागला आहे. घोडबंदर येथील वाघबीड खोपट परिसरात रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगत असलेले एक भल्लं मोठं झाड कापण्यात आलं होतं. ते झाड त्याच ठिकाणी ठेवण्यात आल्यामुळे वाहन चालकांना अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी पदपथावर हरित कचरा रचून ठेवल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. ठाणे शहरात काही दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. या पावसामुळे शहरात मोठमोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले. वृक्षाच्या फांद्या देखील तुटून पडल्या होत्या, तर काही वृक्षांच्या फांद्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे ठाणे महापालिकेने या वृक्षाची छाटणी करण्यास सुरुवात केली, परंतु पावसामुळे पडलेल्या या छाटणी केलेल्या वृक्षांच्या फांद्या अनेक ठिकाणी पदपथ आणि रस्त्याच्या कडेला तशाच पडल्याचे पाहायला मिळत आहे. याचा त्रास नागरिकांना तसे वाहन चालकांना होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस,
सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मागील 7 वर्षापासून शिळफाटा रस्त्यावरील रखडलेल्या पलावा पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. या रखडलेल्या पुलामुळे प्रवाशांना दररोज वाहन कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय. हा रखडलेला पूल झटपट पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, मनसेचे माजी आमदार राजू पाटील पलावा पुलाच्या ठिकाणी एकत्र आले. ठाकरे पक्ष व मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी पलावा पूल सुरू करण्याच्या मागणीसाठी शेकडोच्या संख्येने जमा झाले होते. कल्याण ग्रामीणचे शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी 31 मेपर्यंत पलावा पूल वाहतुकीसाठी खुला होईल असे आश्वासन नागरिकांना दिले होते. या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आणि मागील 7 वर्षापासून पलावा पुलासंदर्भात प्रवाशांना फक्त आश्वासनाची गाजरे दाखवण्याची कामे या भागाच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू असल्याने त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी माजी आमदार राजू पाटील, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे एकत्र आले होते. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी पलावा पूल उद्घाटनाची एक महासात्मक निमंत्रक पत्रिका तयार केली होती. पलावा पुलाचे आश्वासन कधीच संपले नाही आणि पलावा पूल कधीच पूर्ण झाला नाही अशी टोलेबाजी या पुलाच्या मार्गात अडथळे ठरणाऱ्या लोकप्रतिनिधींवर करण्यात आली होती. हा सगळा रोग शिंदे शिवसेनेतील विकास पुरुष लोकप्रतिनिधींच्या दिशेने होता. त्यामुळे पलावा पुलाच्या ठाकरे पक्षाच्या निषेध आंदोलनात सहभागी होण्याचा कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम माजी आमदार राजू पाटील यांनी जाहीर केला नव्हता. तरी रखडलेल्या पुलाच्या कामासाठी ठाकरे पक्ष आंदोलन करत असल्याबद्दल त्यांना समर्थन देण्यासाठी आणि अप्रत्यक्षपणे या भागात विकासकाच्या नावाने मिरवणाऱ्या शिंदे शिवसेनेतील लोकप्रतिनिधींना डिवचण्यासाठी माजी आमदार पाटील यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. नियम धाब्यावर बसवत पदपथ अडवून उभारल्या जाणाऱ्या प्रसाधनगृह आणि त्यावर होल्डिंग लावण्यात ठाणे महापालिकेने मज्जाव केला आहे. याबाबत संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिका हद्दीतील 30 ठिकाणी वातानुकूलित प्रसाधनगृह उभारण्यात येणार होती. त्यानुसार निविदा प्रक्रियेद्वारे संबंधित ठेकेदाराला काम देण्यात आले. यावेळी शहरातील 21 ठिकाणासह हिरानंदानी मेळघाट व पोखरण रोड क्रमांक 1 येथे सिंगानिया शाळेजवळ प्रसाधनगृह व जाहिरातीसाठी होल्डिंगला 10 ऑक्टोबर 2018 रोजी परवानगी देण्यात आली होती. या ठिकाणी उभारलेले होल्डिंग हे 2021-22 मध्ये लावण्यात आले. तसे हिरानंदानी मेळघाट येथे प्रसाधनगृह अस्तित्वात नसून सिंगानिया शाळेजवळ प्रसाधनगृहाचे बांधकाम गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून सुरू आहे. कार्यादेश दिल्यानंतर 9 महिन्यात बांधकाम करणे बंधनकारक होते. मात्र प्रसाधनगृह न उभारता दोन्ही ठिकाणी जाहिरात फलक उभारून व्यवसाय करण्यात आला. त्यामुळे करारनाम्यात असणाऱ्या अटींचे उल्लंघन झाले. या संदर्भात पालिका प्रशासनाने प्रसाधनगृह बांधण्यास तसेच जाहिरात होल्डिंग काढून टाकण्यास वारंवार कळवूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सध्या स्थितीत सिंगानिया शाळेजवळील पदपथावर प्रसाधनगृह बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र पदपथ अरुंद असून येथे बांधकाम झाल्यास शाळेतील मुलांना व नागरिकांना पदपथ अभावी रस्त्याचा वापर करावा लागेल. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रसाधनगृहाचे काम थांबवण्यात आले असून जाहिरात फलक काढण्याचे स्पष्ट आदेश ठाणे महापालिका आयुक्त यांनी दिले आहेत.